सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं द्विषस्तु पापजातजातकारिवारिसंयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे, नमामि देवि नर्मदे, नमामि मातु नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। ॐ नमो श्री आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। काल आपण रेवाखंडाच्या उत्तर भागातील पहिला अध्याय आपण पाहिला। त्या अध्यायामध्ये राजा युधिष्ठिरने प्रश्न विचारला होता की हे सुमेरू पर्वताच्या आसपास जे सर्व देवालय आहेत, तसंच जी तीर्थांच्या ठिकाणची देवालय आहेत, तर तिथं नेमकं कोणाचा वास होतो आणि ती का आहेत, कशासाठी ती स्थापन केलेली आहेत। तर त्या अध्यायामध्ये आपल्याला मृकंड पुत्र मार्कंडेय ऋषी यांनी सांगितलेलं आहे की जे सिद्ध महात्मे भगवंताच्या स्मरणामध्ये आपलं शरीर सोडतात आणि अशा तपस्वी महात्म्यांना ह्या देवालयामध्ये त्यांची तिथं व्यवस्था होते किंवा त्यांना तिथं पुढील गती प्राप्त होते। तर हे इथे काल एक आध्यात्मिक गूढ रहस्य आपल्याला शिकायला मिळालेलं आहे। हा कालचा अध्याय आहे। त्यामुळे ही सर्व जी देवालय आहेत तर त्या मागची ती स्थापन करण्यामागची किंवा त्यामध्ये सुद्धा या सूक्ष्म शक्तींचा वास असतो, हे आपणाला कालच्या अध्यायात शिकायला मिळालेलं आहे। आणि जो आपण कधी विचारही नव्हता केला, परंतु तिथं असतात त्या ह्या सर्व सिद्ध महात्म्यांचा तिथं त्यांच्या गतीनुरूप तिथं निवास असतो, हे स्पष्ट झालेलं आहे। आता आजचा अध्याय आहे, आजचा आपण पुढील अध्याय वाचूया। अध्याय दुसरा आदिकल्पकथन। अध्याय दुसरा आदिकल्पकथन। ओम नमो नर्मदाय। स्कंद उवाच श्रोतुकामा इमे सर्वे ब्रह्मविष्णु सुरोत्तमः प्रभावमिदृशं यस्य तीर्थस्यास्य महत्फलम। श्री स्कंदस्वामी वदले, हे भगवान, हे सर्व श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आदी श्रेष्ठ देव श्री नर्मदा तीर्थाचा या सम प्रभाव व महाफल श्रवण करण्याची इच्छा करत आहेत। श्री नर्मदोत्पत्ती, संगम, लिंग व देवतांचे पर्वकाळातील पूजन, अमरकंटकचे महात्म्य, कथेसहित यथार्थ तीर्थयात्रेचे फल, वंश व मन्वंतर आपण कथन करावे। श्री सूत शौनकास सांगतात, मार्कंडेय मुनी स्कंदाने सांगितलेले हे पवित्र आख्यान, मार्कंडेय मुनी स्कंदाने सांगितलेले हे पवित्र आख्यान पुराण श्रवण करून भूत भविष्य जाणणारे तत्वज्ञ सप्तकल्पापर्यंत जीवित राहणाऱ्या ऋषींसहित त्यावेळी आले। सर्व कामनांनी समृद्ध, श्रेष्ठ व निज प्रभावाने पूजित 1.25 लाखाहून अधिक महातेजस्वी ऋषी त्यांच्याबरोबर होते। सर्व कामनांनी समृद्ध, श्रेष्ठ व निज प्रभावाने पूजित 1.25 लाखाहून अधिक महातेजस्वी ऋषी त्यांच्याबरोबर होते। वनाश्रमात श्रेष्ठ श्रीमान महर्षी, ब्रह्मर्षी, राजर्षी व देवर्षी होते। तीर्थयात्रेचे फल प्राप्त करून त्यांनी श्री नर्मदा तटाचा आश्रय घेतला होता। त्या श्री मार्कंडेय ऋषींचा महान प्रभाव ऐकून लोमहर्षण त्या पापनाश करणाऱ्या श्री मार्कंडेय ऋषींना पाहण्यासाठी आले होते। सिद्ध गंधर्वांनी सेवित, यक्ष विद्याधरांनी व्याप्त, किन्नरांनी शोभित, अनेक प्रकारच्या देवगणांनी व्याप्त, अनेक गुणांनी
अनेक गुणांनी सेवित श्री नर्मदा तटावर श्री नर्मदाचे अवतरण व पवित्र प्रभाव ऐकून देवता सिद्ध विद्याधर व मानव नाचू लागले. श्री नर्मदा तटाचा तट कल्हार म्हणजेच श्वेतकमळ, शतपत्र म्हणजेच कमळ, सुरंगी, नागचाफा, आंबा, जांभूळ, कवठ, डाळिंब, फणस, लिंब, संत्री, केळी, कुमुद, नागवेल म्हणजेच पान, तमालपत्र, कडुलिंब, खजूर, मनुका, गुलाब, बेल, चंदन, कदंब, कुटज अशा प्रकारे सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या फळाफुलांनी युक्त वृक्षांनी समृद्ध तसेच हंस, करडुवा, चक्रवाक आदी पक्ष्यांनी शोभित, शिवाय कोकिळ, मोर, पोपट इत्यादी अनेक पक्ष्यांनी कुजित होता. पूर्वजन्माचे स्मरण असलेले पक्षी मनुष्याच्या भाषेत बोलत होते. काय सांगतात? पूर्वजन्माचे स्मरण असलेले पक्षी मनुष्याच्या भाषेत बोलत होते. पर्वतावर गंधर्व, किन्नर, यक्ष, विद्याधर जोडीने विहार करत होते. दिव्य गंधर्वांचे प्रेक्षणीय नृत्य, हजारो वेणू, वीणा व गीतांच्या मधुर आवाजाने स्वर्ग तसेच पृथ्वी भारावली होती. ब्रह्मर्षी, देवर्षी व राजर्षींच्या वेदध्वनीयुक्त यज्ञ व अग्निहोत्रांनी प्रकाशित ऋग, यजु, सामवेद व अथर्ववेदाचे पठण करणाऱ्या ब्राह्मणांनी श्री नर्मदा तट व्याप्त होता. त्या स्थानी पुलस्त्य, वशिष्ठ, पुलह, क्रतु, भृगु, अत्री, मरीची, भारद्वाज, काश्यप, मनु, यम, अंगिरा, शातातप, पराशर, आपस्तंभ, शंभ, काव्य, कात्यायन मुनी, गौतम, शंख व लिखित हे दोन्ही बंधू, दक्ष, कात्यायन, जामदग्नी, याज्ञवल्क्य, ऋष्यशृंग, विभांडक, गर्ग, शौनक, दाल्भ्य, व्यास, उद्दालक, शुक, नारद, पर्वत, उग्र तपस्वी, दुर्वासा, शाकल्य, गालव, जाबाली, मुद्गल, विश्वामित्र, कौशिक आदी देवांसम ऋषी, धर्म, शतानंद, वैशंपायन, वैष्णव व शाकलायन, वार्धक्य, जुहुती, आवसु, महात्मा, वालखिल्य व पृथ्वीवर निवास करणारे, वेदबलाने देवलोकात जाणारे, शिवाय धुराविना अग्निसम नीज तेजाने प्रकाशित ऋषीही तिथे आले होते. त्यापैकी कोणी एक महिनाभर व्रत धारण करणारे होते, तर कोणी केवळ जल सेवन करणारे होते, कोणी विद्वान अग्निहोत्र करत होते, तर कोणी मोक्ष प्रतिपादन करणाऱ्या वेदार्थाचे चिंतन करत होते, कोणी इतिहास, पुराण, स्मृती पारंगत होते. या तसेच अन्य अनेक तपस्वींसह श्री मार्कंडेय ऋषी नक्षत्रांसहित चंद्राप्रमाणे शोभून दिसत होते. तेवढ्यात तीर्थयात्रेचे फलश्रवण केलेले धर्मपुत्र युधिष्ठिर, प्रिय पत्नी द्रौपदी व ब्रह्मिष्ठ, ब्रह्मचिंतक, विद्वान ब्राह्मणांसहित श्री नर्मदा तटावरील श्री मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात आले. 3 प्रदक्षिणा व पुन्हा साष्टांग नमस्कार करून राजा युधिष्ठिर व त्यांचे बंधू तिथे बसले. महामुनी श्री मार्कंडेय धर्मपुत्र राजा युधिष्ठिरला तिथे बसलेले पाहून म्हणाले, हे नृप शार्दूल बंधू व ब्राह्मणांसहित तुम्ही कुशल आहात ना? तेव्हा राजा युधिष्ठिर हसऱ्या चेहऱ्याने म्हणाला, आज आमचा जन्म, आमचे जीवन सफल झाले. आज आपल्या चरणकमलांच्या दर्शनाने आम्ही कृतकृत्य झालो. सूर्यासम प्रकाशमान हे ज्वलंत तपोवन पाहून आज आमच्या अंतःकरणातील मळ व पाप नष्ट झाल्यामुळे मन निर्मळ झाले. हे विभू, उत्तर दिशेच्या मनोहर देवभूमीत विहार करून आम्ही 7 जन्माच्या पातकातून मुक्त झालो. त्रैलोक्यात राहणारी गंगादेवी, यमुना, सरस्वती, गंगाद्वार, हिमालय, कुब्जाय, ब्रह्मयोनी, कनखल, केदार, भैरव, नैमिष, गया, कुरुक्षेत्र, पुष्कर, वाराणसी, प्रयाग, गंगासागर, कालंजर, आप्यतीर्थ, प्रभास व शशीभूषण ही अशीच इतरही पवित्र तीर्थक्षेत्रे सोडून श्री नर्मदा नदीचे सेवन करण्याचे प्रयोजन काय? हे त्रिकालज्ञ त्रिवेदी भगवान, याचे कारण ऐकण्याची या सर्व लोकांची इच्छा आहे. आपण प्रसन्न चित्ताने सांगावे. श्री मार्कंडेय वदले, हे महाभाऊ राजा,
तुम्ही बंधू व ब्राह्मणांसह ऐकावे. आता मी स्वामी कार्तिकेयांनी सांगितलेले पुराण कथन करतो. आदिकल्पात स्वयंभुव मन्वंतराच्या आधी सत्ययुगात शिवालय कैलास पर्वतावर देवांचे संमेलन झाले. त्यावेळी मुनी देवादिदेव श्री शंकर महादेवाच्या दर्शनार्थ गेले. पूर्वी स्वामी कार्तिकेयने श्री शंकर महादेवाला धर्म अधर्माबद्दल उपदेश करायला सांगितला. तेव्हा श्री शंकराने श्री ब्रह्मा, श्री विष्णू आदी देव, यक्ष, राक्षस यांच्यासह कार्तिकेय व पार्वतीला हे पुराण सांगितले. काय सांगतायत की आता मी स्वामी कार्तिकेयांनी सांगितलेले पुराण कथन करतो. आदिकल्पात स्वयंभुव मन्वंतराच्या आधी सत्ययुगात शिवालय कैलास पर्वतावर देवांचे संमेलन झाले. त्यावेळी मुनी देवाधिदेव श्री शंकर महादेवाच्या दर्शनार्थ गेले. इथे सांगतात मुनी आणि देवाधिदेव श्री शंकर महादेवाच्या दर्शनार्थ गेले. पूर्वी स्वामी कार्तिकेयने श्री शंकर महादेवाला धर्म अधर्माबद्दल उपदेश करायला सांगितला. तेव्हा श्री शंकराने श्री ब्रह्मा, श्री विष्णू आदी देव, यक्ष, राक्षस यांच्यासह कार्तिकेय व पार्वतीला हे पुराण सांगितले. या पुराणात एकंदरीत 8.5 लाख श्लोक आहेत, जे शिवलोकात गायले जातात. याच्या अर्धे म्हणजे 4.25 लाख श्लोक विष्णू लोकात, त्याच्याही अर्धे म्हणजे 2,12,500 ब्रह्मलोकात आणि 84,000 श्लोक मनुष्य लोकात गायले जातात. पूर्वी ब्रह्मादी देवता व दैत्यांनी आराधिलेले श्री शंकर महादेव प्रसन्न होऊन इच्छित वर देण्यास उद्युक्त झाले. तेव्हा देवांनी सांगितले, देवेश, जर आपण प्रसन्न आहात तर देवतांना वर द्यावा. ही सप्तद्वीप असलेली पृथ्वी कर्मक्षेत्र आहे, जिथे समुद्रापर्यंत पृथ्वीच्या भागाला जंबूद्वीप म्हणतात. हे महादेव, तिथे हजारो विहिरी व खळगे आहेत, परंतु नवे जल स्रवणाऱ्या नद्या नाहीत. तसेच भयंकर पितरांना तारणाऱ्याही नद्या नाहीत. यामुळे आता तिलोदक देऊन पितरांचे रक्षण करण्यासाठी सर्व लोक तारणारी श्री नर्मदा नदी अवतरावी. श्री शंकर बदले, ती तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. जे तुम्हाला मागण्यायोग्य नाही ते तुम्ही मागता. या श्री नर्मदाचा वेग कोण सहन करू शकतो? हिच्या वेगाने सर्व जग जलमय होऊन वाहून जाईल. या कारणास्तव जी सुखाने येऊ शकेल अशी नदी तुम्ही मागा. देव म्हणाले, दुःखात तारणारी ही नदी सोडून अन्य कोणती नदी पापींना तारू शकते? देवांचे म्हणणे ऐकून श्री शंकरांनी श्री नर्मदाला बोलावले. तेव्हा सर्व आभूषणांनी भूषित श्री नर्मदा देवी आली. ती मगरीवर स्वार होऊन श्री शंकराच्या आज्ञेने येऊन म्हणाली, श्री महादेव, माझ्यावर कृपा करून आपणास जे सांगावयाचे आहे ते सांगावे. श्री नर्मदेचे सौम्य वचन ऐकून श्री महादेव स्नेहभावाने बदले. तू आजच सर्वांच्या हितार्थ, विशेषतः मानवाच्या हितार्थ मनुष्य लोकात जा. श्री नर्मदाने सांगितले, मी निराधार होऊन आपल्या आज्ञेचे पालन कसे करू? मला धारण करण्यास कोण समर्थ आहे? मी पृथ्वीवर गेल्यास पृथ्वीचा नाश होईल. त्यानंतर श्री महादेवाने सर्व पर्वतांना आज्ञा दिली व ते सज्ज झाले. पण पर्वत म्हणाले, आम्ही श्री नर्मदाचा वेग धारण करू शकत नाही. तिच्या वेगाने जर पृथ्वी भंगेल तर पर्वतांचेही तुकडे तुकडे होतील. तेव्हा वृक्षवान पर्वताने इच्छा व्यक्त केली, आपण मला आज्ञा द्यावी. मी आपल्या कृपेमुळे खरोखरच श्री नर्मदाला धारण करेल. त्यावेळी जंबूद्वीपात श्री नर्मदा देवी अवतरली. तेव्हा सर्व पर्वत व जंगलांसहित सर्व पृथ्वीवर श्री नर्मदाला फिरवून देवांनी तिला म्हटले, हे सुव्रते, आता तू मर्यादा धारण कर. तेव्हा श्री नर्मदा 21,000 योजन अंतर असलेले सप्तपाताळ फाडून रसातळाला गेली. त्यानंतर पुन्हा प्रलय झाल्यावर श्री नर्मदा देवलोकात निघून गेली. या पहिल्या मन्वंतरात श्री नर्मदाच्या प्रथम अवतरणाची कथा सांगितली आहे. हे अनघ, आदिकल्पाच्या दुसऱ्या स्वारोच्चिष मन्वंतरात प्रथम युगात सागर, नदी, तीर्थ व संगम काहीच नव्हते.
तेव्हा त्रेतायुगात गंगा अवतरली, जिला पाहून राजाने घूटभर पाण्याने आचमन करून हृदयात स्थापित केले. कल्पभर राहणारी श्री नर्मदा सोडून ती गंगा कशी सेवन केली जाते? अज्ञानरूपी अंधकाराने झाकलेला विष्णू मायेने मोहित जीव श्री नर्मदाला सोडून अन्य नद्यांची सेवा करतो. जसे मणी व रत्नांच्या प्रभावात व सूर्यदेवात फरक आहे, तसा श्री नर्मदा नदी व इतर नद्यांमध्ये फरक आहे. श्री मार्कंडेय वदले, श्री शंकर महादेवाच्या प्रभावाने स्कंदला सांगितलेले आख्यान ऐकून मी श्री नर्मदाचे सेवन करतो. हे राजा, हा इतिहास जो मी पाहिला व ऐकला तोच मी तुम्हाला सांगितला. तुम्ही या वेदज्ञ ब्राह्मणासहित कृतकृत्य होऊन वंशक्षयरहित श्रेष्ठ पद प्राप्त कराल. हे पवित्र आख्यान ऐकून गोहत्येचे पाप नष्ट होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील आदिकल्पकथन नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने हे आदिकल्पाच्या वेळेला काय झालेलं आहे तर हे इथे सांगितले. अत्यंत गूढ असं आहे. आपण पुन्हा एकदा सर्व रेकॉर्डिंग श्रवण करू आणि समजण्याचा प्रयत्न करू. हे पूर्ण हा इतिहास आहे, नर्मदा मातेचा इतिहास आहे. आता एक एक कल्पामध्ये मैयाचं अवतरण कसं होतं, प्रचंड इथे शक्तिशाली आणि तिचं अवतरण कसं झालेलं आहे असलेली आहे, सांगितलेलं आहे. पृथ्वीला आणि ती इतकी चंचल आहे आणि इतका तिचा वेग, पर्वताचे पण तुकडे तुकडे होतील असं असूनही इथे दिलेलं आहे की इथे वृक्षवान पर्वताने इच्छा व्यक्त केली, आपण मला आज्ञा द्यावी, मी आपल्या कृपेमुळे खरोखरच श्री नर्मदाला धारण करेन. असं श्री शंकरांना हे वृक्षवान पर्वताने इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी मैयाला धारण करण्यासाठी भगवंताकडे आज्ञा मागितली. आणि त्यानंतर पुन्हा सर्व ती अवतरली पर्वतरांगांच्या मधून आणि असं इथे दिलेलं आहे. आणि पुन्हा संपूर्ण पृथ्वी तिला फिरून दाखवली सर्व देवी देवतांनी आणि मग तिची यात्रा कशी झाली पुढे हे इथे वर्णन केलेलं आहे. तर असं हे तिचं अवतरण आता एक एक कल्पामध्ये तिचं कसं होतं आहे हे ह्या कथा आता ह्या अध्यायांमध्ये सांगितल्या जाणार आहेत.